दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावावा. नमामि गोदा आराखड्याला मंजुरी देऊन कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच गोदावरी पात्रात जाणाऱ्या ड्रेनेजचे पाणी थांबवण्यात यावं. त्र्यंबकेश्वर कुशावर्त कुंडात पाणी स्वच्छ करणारं यंत्र बसवावं. त्र्यंबकेश्वर मधून वाहणाऱ्या गोदावरीची देखील स्वच्छता करण्यात यावी. तसेच यांसह विविध मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केल्या. पाहुयात काय म्हणाले भुजबळ. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्चाकरता सहाय्यक अनुदान. आता असं म्हणतात की 5 कोटी तरी कमीत कमी लोक त्या सिंहस्थाला येतील. नाशिकच्या सिंहस्थाला 27 मध्ये आता जवळ आला, 2-2.5 वर्ष राहिले. पण त्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात दळणवळण, परिवहन, पाणी पुरवठा, राहण्याची सोय, आरोग्य, विद्युत, कायदा व्यवस्था, वाहनतळ या अनेक गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अनेक बैठका घेतल्या. अगोदर जिल्हा प्रशासनानं 15,000 कोटीचा सिंहस्थ यात्रेचा जो आराखडा पाठवला, काय झालं कळलं नाही. विविध कामासाठी केंद्र राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. आम्ही पत्र सुद्धा दिलं की भारत सरकारकडून सुद्धा काही मदत घ्या. त्यांनी पत्र पाठवलं असं कळलं, पण पुढे काय झालं कळलं नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे साधूग्राम. ज्या ठिकाणी येणारे जे साधू आहेत त्यांचे आखाडे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ते आखाडे वगैरे आपण निर्माण करतो. ती सगळी शेतकऱ्यांची जागा आहे. लोकांची मागणी आहे की तुम्हाला पाहिजे तर विकत घेऊन टाका ते, किंवा मार्ग काढा कायम स्वरूपी, की जेणेकरून दर वेळेला जे आहे 10-11 वर्षाने हा सिंहस्थ आला की 2 वर्ष अगोदरच तिथल्या शेतकऱ्यांच्यावर मग त्यांना अडचणीत आणायचं काम सुरू होत आहे. त्यामुळे भूसंपादन करणार आहोत की नाही, कधी हजारो लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो, तर एकदाच जे आहे याचा सुद्धा जो आहे फरशा पाडायला पाहिजे. नमामि गोदा आराखडा, गोदावरीच्या स्वच्छतेबद्दल काय सांगावं. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा श्री श्री रविशंकर आले होते नाशिक शहरामध्ये, आणि एका प्रवचनामध्ये बोलताना ते बोलले की मी या कुंभमेळ्यातील या तुमच्या रामकुंडामध्ये मी आंघोळ तर करणं दूर, मी बोट सुद्धा तिथे बुडवणार नाही. याचं कारण असं आहे की जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज जे आपण नदीत सोडतो, त्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेजमध्ये सगळं सुएज सोडलेलं आहे. मी स्वतः ते नावेतून सगळं ते पाहिलं. जवळजवळ 25 तरी असतील मोठाले पाईप, सकाळ संध्याकाळी सगळी घाण जी आहे तिकडे येते आहे. आणि अख्ख्या जगातले लोक तिथलं ते पाणी जे आहे पवित्र पाणी म्हणून ज्या घरी घेऊन जात आहे. शेवटी मग आम्ही सांगून दमलो. शेवटी मग आम्हीच एक आयडिया काढली. म्हटलं असं करा, नळाचं जे पाणी आहे शुद्ध केलेलं ते खालून एक पाईप टाका, तिकडे गोमुख वगैरे बाजूला बनवा आणि लोकांना सांगा इथून पाणी घेऊन जा. आता माझं ते काय गोदावरीच आहे म्हटलं घेऊन जा. पण ही जी आंघोळ करण्यासाठी जी जागा आणि ते तिथे काही साफ स्वच्छ होत नाही. तिथे एसटीपी आहेत का? आहेत ना काय. पण त्या एसटीपी कधीचे ते मशीन चालूच राहत नाही. सोपी गोष्ट येणार आहोत. तिथलं जे इलेक्ट्रिकचं मीटर बघायचं, त्याच्यावरून कळतंय तुम्हाला की तुम्ही त्या मशीन चालू केलं की नाही. पण नाही, मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे जे आहे ते गटर घाण सकाळ संध्याकाळ बघवत नाही. हे सगळं येतंय. अध्यक्ष महोदय, आता हे तुम्ही करणार आहात की नाही. कधी आम्ही वर्षानुवर्ष आम्ही याच्याबद्दल बोलतो आहोत की करा काहीतरी याच्यात. त्यानंतर हे काय आराखड्याचं काम सुरूच आहे. पहिला तर 15-16 हजार कोटी, नंतर काय 1800 कोटी, नंतर काय 2780 कोटी वगैरे वगैरे सुरू आहे.
आता तरतूद काही नाही अजून, ते करू. त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांना पैसे देणार आहोत, करू. आता याच्यामध्ये जे आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आहे स्वच्छता हे पाप आहे अध्यक्ष महोदय. लोकांनी प्रेमाने यायचं तिथे आणि आंघोळ करायची, ते पाणी प्यायला न्यायचं. श्रद्धा श्रद्धा त्यांना माहिती आहे ना साहेब, ते खरोखर बोट सुद्धा बुडवत नाही. काय श्रद्धा आता काय सांगायचं. अध्यक्ष महोदय, हा टीकेचा विषय नाही आहे, हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. हा आमच्या श्रद्धेचा आहे, यांच्या श्रद्धेचा आहे, जे उभे राहिले आपले मंत्री महोदय सगळ्यांच्या श्रद्धेचा आहे. त्यांना पण आंघोळ करावी लागते त्याच्यामध्ये, ते अनेक वेळा डुबतात त्याच्यामध्ये. त्र्यंबकेश्वरला जातात, तिथे तर ते कुशावरचं छोटंच आहे. आम्ही सांगितलं की तिथे काहीतरी एक मशीन्स अशी लावा कायमची की ते सारखं ते पाणी स्वच्छ होत राहील. बाकी काही नाही केलं तरी स्वच्छ पाणी तर द्या आंघोळीला, बाकीचं काही नंतर करा. परंतु अध्यक्ष महोदय जे आहे याच्याकडे अजूनही जे आहे पाहिलं जात नाही. त्र्यंबकेश्वर मधून वाहणाऱ्या गोदावरीची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. मागचे जे काही सिंहस्थच्या कुंभमेळ्यामध्ये आपण इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आपण केले, त्याला पब्लिक पीडब्ल्यूडी होतं माझ्याकडे, आपलं करून घेतलं आम्ही. आता ते जे आहे त्याला नीटनेटकं करायला पाहिजे. रिंग रोड आहे पण कुठे अपूर्ण असेल ते दुरुस्त करा. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना काय सांगायचं, आता काहीतरी अजून आराखडा मंजूर झाला नाही, पण महानगरपालिकेने 1374 कोटी रुपयाचं मलनिस्सारण आराखडा अंमलात आणण्यासाठी नुकतीच एक काहीतरी निविदा प्रक्रिया राबवली. आठवड्यापासून अख्ख्या नाशिक शहरातील जिल्ह्यातील वर्तमानपत्रामध्ये त्याच्यावर टीका होत्या. आमदार त्याला विरोध करतायत. का विरोध करतायत, कशासाठी विरोध करतायत? त्यांचं म्हणणं असं आहे की ठराविकच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी अशा काही कंडिशन्स बनवल्या. त्याला कोणीतरी उत्तर तर दिलं पाहिजे, समाधान तर कोणीतरी केलं पाहिजे की काय अडचण काय नक्की आहे. ते सुद्धा म्हणजे अजून कामाला सुरुवात झालं नाही, त्याच्या अगोदर हे सगळं काही सुरू झालेलं. अध्यक्ष महोदय, आता थोडे दिवस राहिलेले आहेत, लवकरात लवकर याच्या बाबतीमध्ये काम करायला पाहिजे.